प्रत्येक माणसाला सुखाची अपेक्षा आहे आणि सुख धनसंपत्ती, वैभव, मान सन्मान, उपाधी ह्याच्यामध्ये आहे अशी सर्वसामान्य लोकांची कल्पना आहे आणि त्या सुखासाठी सगळे धडपडत आहेत. पण जर आपण नीटपणे समाजाकडे पाहिलं तर असं दिसून येते की फार कमी लोक सुखी आहेत. काही लोक सुखी असल्याचं ढोंग करतात. आपण दुःखी आहोत कळलं तर कमीपणा येतो म्हणून तुझा अहंकार. काही लोक सुखाची कल्पना त्यांची वेगळी असल्यामुळे त्यांची अजून काहीतरी हवं, अजून काही हवं, किती काही असलं तरी समाधान नाही, त्याच्यामुळे सुखी नाही आहेत. आणि काही लोकांमध्ये आळस आहे, प्रयत्न करत नाहीत, त्याला कष्टवीत नाही, म्हणून सुख त्यांच्यापासून दूर आहे. आणि काही लोकांमध्ये ज्ञानाची कमतरता आहे. वास्तविक पाहता सर्व ठिकाणी ज्ञानाची कमतरता आहे. जे काय लोकांमध्ये कमी आहे आणि ते कमीपणा त्यांचा दूर होत नाही आहे. एखाद्याचा दुष्ट स्वभाव आहे, एखाद्याचं डोकंच चालत नाही, एखादा आळसी आहे, एखादा विद्या कमी शिकला आहे. अशा ज्या गोष्टी जे लोकांमध्ये कमी दिसते आहे त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये अज्ञान वाढले आणि अज्ञानामुळे ते दुःखात आहे. तर त्याच्यावरचा उपाय एकच, ज्ञान, शहाणपण. त्याने काय होते? ज्ञान शहाणपण जर असेल, ज्ञान असेल तर शहाणपण असेल, शहाणपण असेल तर काय असेल? चातुर्य अंगी. चतुर आहे तो खबरदार आहे, सावध आहे, दक्ष आहे. चातुर्य पाहिजे. गणेशाला का मानतात? चतुर्दशी म्हणतात. चतुर्दशीच्या दिवशी त्याला पुजतात, मांडतात. चतुर्दशा, चातुर्य आहे त्याच्याकडे. चातुर्यामुळे तो गणाधीश झाला, गणपती, गणांचा पती झाला. सर्व देवांच्या आधी त्याला पूजेचा मान मिळाला. कशामुळे? चातुर्य. चातुर्य म्हणजे कौशल्य. सर्व ज्ञानामध्ये, सर्व कलामध्ये पारंगत, परिपूर्ण कौशल्यपूर्ण. म्हणून कौशल्याच्या पुढे राम जन्माला. राम म्हणजे आत्माला, आत्मा म्हणजे ज्ञान. चातुर्य आहे तिथे ज्ञान आहे आणि ज्ञान जिथे आहे तिथे सुख आहे, शांती, समाधान आहे. अज्ञानामुळे लोक ज्ञानाच्या मागे लागण्याऐवजी
आपल्या देव असण्याच्या मागे लागलेली आहे. देवावर एवढं प्रेम आहे की देवाची किंमत रंगरूपाने ठरवतात. एखाद्या व्यक्तीला महत्त्व रंगरूपाने येते अशी लोकांची कल्पना. पण जर त्या रंगरूपाने योग्य नसेल तर त्याच्यामध्ये जर चातुर्य असेल, उत्तम गुण असतील, त्याचं रंगरूप त्याच्या आड येत नाही. म्हणजे देहाचं रंगरूप जे आहे ते चातुर्याच्या कामी येत नाही. आणि चातुर्य असेल अंगी तर रंगरूप झाकलं जातं, त्याला महत्व उरत नाही. आपल्यामध्ये ज्ञानदशा प्राप्त करायची आहे, चातुर्य अंगी बाणायचं आहे, उत्तम गुण निर्माण करायचे आहेत, तर आपल्याला ज्या गोष्टी आपल्यामध्ये बदल करता येण्यासारखे ते केल्या पाहिजेत, त्याच्या मागे लागलं पाहिजे. काळा माणूस आहे किंवा जन्मताच एखाद्याच्या चेहऱ्यावर काळी खूण असते, काहीतरी असतं सौंदर्याला बाधा आणणारा, ते काही केलं जात नाही. मनुष्याला रंगरूप आई बापाकडून आलेला आहे. अपवाद एखादा असू सोडा, पण बऱ्याच वेळा आपण पाहतो लोकांमध्ये मातृमुखी असतात नाही तर पितृमुखी असतात. बऱ्याच वेळा रंग पण त्यांचाच घेतात. रंग बदलता येत नाही, रूप बदलता येत नाही. खाली प्लॅस्टिक सर्जरी करून बदलतात, खरं नाही. परंतु आपल्यामधल्या गुणामध्ये बदल करता येत. आपल्या अंगी आळस असेल तर त्या आळसाचा त्याग करून आपण मेहनत कष्ट करू शकतो. आपल्यामध्ये अविद्या असेल त्याचे ती दूर करता येते, त्याचा त्याग करता येतो आणि आपल्यामध्ये सुविद्या निर्माण करता येते, प्राप्त करता येते. आपल्यामध्ये अज्ञान आहे, ते अज्ञान घालवता येते, ज्ञान प्राप्त करू. आणि आपल्यामध्ये दुर्गुण असतील ते उत्तम गुण प्राप्त झाल्यावर आपोआपच लोक पावतात. म्हणजे शहाणपणासाठी, चातुर्यासाठी काय गरज आहे तर उत्तम गुणांची गरज आहे. उत्तम रूपाची गरज नाही, उत्तम गुणांची गरज आहे, ज्ञानाची गरज आहे. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान ही देहाला अंतिम सुखापर्यंत नेण्याचं काम करते, शाश्वत सुख प्राप्त करून देते. पण देह जगण्यासाठी काही कला आणि त्याचं ज्ञान, पदवी असावी लागते, विद्या असावी लागते. ते भौतिकाचं ज्ञान आहे, ते उदरनिर्वाहासाठी पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. म्हणजे उत्तम शिक्षण पाहिजे, उत्तम कला पाहिजे आणि मन, बुद्धी, देह यांना कष्ट करायला लावलं पाहिजे. मग आपोआपच आपल्यामध्ये चातुर्य येते. काही न करता उगाच चिंता करत बसले तर चतुराई घडते. प्रयत्न केले तर प्रयत्नाने यश प्राप्त करता येते. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. त्याप्रमाणे जर तुम्ही प्रयत्न केले तर अशक्यातलं शक्य करू शकता. अशक्य जे आहे ते शक्य करू शकता. अशक्य काहीच नाही जगामध्ये, सगळं शक्य आहे. पण तुमच्यामध्ये
कष्ट करायची तयारी तुमच्यामध्ये उत्तम होईल आणि त्याच्या सहित मग चातुर्य. हे दोन असले की चातुर्य आपोआप येते आणि चातुर्य असले की दोन्ही आपोआप कार्यरत पण होतात. जसं जोपर्यंत विरक्ती नाही तोपर्यंत आत्मज्ञान नाही, आत्मस्वरूपाचं दर्शन. जोपर्यंत मन मिथ्यामध्ये अडकलं आहे तर सत्याचं दर्शन कसं होणार? तर मूर्खपणा अंगी बांधला आहे तर चातुर्य कुठून येणार? आणि चातुर्य अंगी बांधायला पाहिजे असेल तर आपल्यामध्ये जे दुर्गुण आहेत, दुर्वासना आहे, दुर्बुद्धी आहे, दुराचार आहे, त्याचा त्याग झाला पाहिजे. आणि हा त्याग चातुर्यामुळे म्हणजे ज्ञानामुळेच होऊ शकतो. बाकी सगळं काही तुमच्याकडे जे धनसंपत्ती असेल, वैभव असेल, काय सगळं असेल ते तुम्हाला चातुर्य देणार नाही, ज्ञान देणार नाही. एखाद्याकडे फार संपत्ती दिली, खूप भरपूर पैसे दिले, म्हणजे ते 7 पिढ्या पुरतील एवढे असतात, परंतु योग्य मार्गाने खर्च करायचं ज्ञानच नाही. त्याची उधळण केली, हॉटेल तसे वापर, नको तिथे खर्च केला, काही हिशेब किताब नाही ठेवला, तर काय होईल? म्हणजे ज्याच्या अंगी चातुर्य आहे, ज्ञान आहे, तो सुखी आहे. चातुर्य नाही, ज्ञान नाही, तो दुःखी आहे. उगाच रंगरूपासाठी न धडपडता, जे कधीच बदलू शकत नाही. काळे माणूस गोरे कधी होत नाही, मुका माणूस बोलत नाही, बहिरा माणूस ऐकू शकत नाही, आंधळा पाहू शकत नाही, पांगळा चालू शकत नाही. जे कधी शक्य नाही त्याच्या मागे न लागता त्याच्या व्यतिरिक्त पण अनेक गोष्टी आपल्याला करता येण्यासारख्या आहेत. त्या गोष्टी ह्या सर्व जे आपले जे कमजोरी आहे, कमतरता आहे, त्याच्यावर मात करू शकतात आणि तुम्हाला मान सन्मान देऊ शकतात. मान सन्मानासाठी लोक भुकेलेले आहेत ना, मान सन्मान त्या चातुर्यामुळे येईल आणि तो कायम टिकतो. धनसंपत्ती वैभव चातुर्यामुळे आला, त्याचा विनियोग पण प्रॉपर योग्य मार्गाने करतो, त्यामुळे ते कायम टिकतो. आणि सगळ्यात मोठं चातुर्य अंगी असेल तर जनसमुदाय वाढेल, त्यामुळे जनामध्ये जी कीर्ती वाढेल, त्याला प्रत्येक प्रसंगाच्या वेळी योग्य मार्ग सापडेल, लोकांना योग्य मार्ग दाखवेल आणि वृत्तीभाव शुद्ध, प्रेमळ, दयाळू असं असल्यामुळे परोपकार वृत्ती राहील. स्वतःसाठी जगला तो मेला, इतरांसाठी जगला तो जगला. स्वतःसाठी जगतो तो मेला, त्याचा माय, त्याच्या जगण्याचा इतरांना काय फायदा आहे? पण लोकांसाठी जगतो आहे, त्याचे जगणे खरे जगणे आहे. आता लोकांसाठी जगणे म्हणजे काय? तुमच्याकडे खूप संपत्ती पाहिजे मग तू वाटली पाहिजे असं नाही. तुम्ही ज्या वस्तीमध्ये राहता, ज्या कुटुंबात राहता, ज्या समाजात राहता, तुम्ही तन मन धनाने काही करू शकता. तुमच्याकडे पैसे तर पैशाने करू शकता, नाही तर तुमच्याकडे बुद्धी आहे, ज्ञान आहे तर ज्ञानाने करू शकता. चांगलं शरीर सुदृढ आहे त्याने मदत करू शकता. जनाला पण आणि जनार्दनाला पण, दोन्ही ठिकाण. जनी जनार्दन आहे, जनाला केलं जनार्दनापर्यंत पोहोचतं.
उगा जनार्दनाला करत बसला आणि उपाशी दारादारा तर अन्न पण देत नाही, त्याची भक्ती त्या भगवंतापर्यंत पोहोचेल काय? म्हटलेलं आहे जनसेवा ही ईश्वर सेवा. म्हणून जे शहाणपण असेल, चातुर्य असेल अंगी, ज्ञान असेल अंगी, तर तुम्ही जीवनाचा योग्य उपयोग करू शकता, या जन्माचं सार्थक करू शकता. आता ज्ञान, मुख्य ज्ञान काय पाहिजे तर आत्मज्ञान. आत्मज्ञान परमात्मा. परमात्मा म्हणजे काय? सत्य. सत्याचं ज्ञान कधी होईल? सत्य कधी ओळखाल? असत्याला ओळखाल तेव्हा. म्हणजे जगात मिथ्या काय आहे आणि शाश्वत काय आहे ह्याचं ज्ञान पाहिजे. शाश्वत तो परमात्मा आहे, कळला, आणि तो सर्वांमध्ये आहे. तर सर्वांमध्ये आहे, त्या सर्वांना भजले तर, सर्वांना मदत केली तर, सर्वांची सेवा केली तर, सर्वांच्या कामी आले तर तो आतला तो परमात्मा प्रसन्न होतो. आणि त्याच्यामुळे तुमचं सगळ्यांशी ऐक्य साधलं जातं. लोक तुमची वाहवा करतात, तुम्हाला लोक वंदन करतात, तुम्हाला मान सन्मान देतात, तुमची कीर्ती वाढते. कीर्ती वाढणे म्हणजे पेपरात येणे नाव, पुढे बोर्ड लागणे नावाचे, फोटो छापणे कुठे नव्हे. आणि एखाद्या गरीबाने सुद्धा कधी तुमची आठवण काढली ना, एका भुकेल्याने कधी आठवण काढली ना, ही सुद्धा खरी कीर्ती आहे, ती शाश्वत आहे. मित्राला दारू बांधली म्हणून आठवण काढतो, ही आठवण खरी नाही. तर मित्र अडचणीत असताना त्याला जाऊन मदत करतो, ती आठवण कायम राहील. म्हणजे उत्तम गुण तुमच्यात असेल तर तुमचं कर्म पण चांगलं होईल. कुठे काय करायचं, कधी करायचं, करायचं की नाही करायचं, कशा प्रकारे जीवन जगायचं, कशा प्रकारे समाजाला उपयोगी यायचं, हे ज्ञान होईल आपोआप. म्हणून चतुर्थो खबरदार असं म्हटलं. खबरदार म्हणजे सावध, दक्ष, हुशार, ज्ञान संपन्न. कारण परमात्मा माझ्यात आहे असं तो जाणतो, तो सर्वांमध्ये असं जाणतो, तर सर्वांमध्ये प्रेमभाव त्याचा आपोआपच राहतो. आणि परमात्म्याशी एकसंध राहिल्यामुळे, त्याच्या सतत अनुसंधानात राहिल्यामुळे, त्याच्या प्रेमभक्तीमध्ये राहिल्यामुळे त्याची परमकृपा होते. आणि मग तुमच्या कार्यामध्ये तो तुम्हाला नेहमी यश देतो, तुम्हाला साथ देतो, तुम्हाला मदत करतो. मग तुमच्या हातून जी कर्मे सहज होतात, तुम्ही अशक्य आहे त्याच्या मागे अज्ञानात लागता आणि शक्य आहे त्याच्याकडे पाठ फिरवता. काही गुण आपल्यामध्ये सहजपणे निर्माण करता येतात आणि जन्मजात काही आपल्यामध्ये दुर्गुण आलेले आहेत, काही गोष्टी आलेल्या आहेत, त्या आपण बदली करू शकत नाही. तसं मग सांगितलं, जन्मजात मुका आहे, बोलणार नाही. जन्मजात आंधळा आहे, पाहू शकणार नाही. जन्मजात बेरा आहे, ऐकू शकणार नाही. जन्मजात काळा आहे, कुरूप आहे, सुंदर होणार नाही, रंग बदलणार नाही. त्याच्यामागे का लागायचं? तर ते सोडून आपल्यामध्ये काहीतरी नवीन निर्माण करू शकतो आपण. तशी क्षमता आहे प्रत्येकामध्ये. प्रत्येकामध्ये तो आत्मा परमात्मा हे जाणले पाहिजे. मग ती क्षमता जागृत होते, त्याला ताकद मिळते, शक्ती मिळते आणि ती प्रकट होऊन स्वतःचं भलं करतेच, इतरांचंही भलं होतं तुमच्या हातून. म्हणून अंतर्यामी झाकलं पाहिजे. आपल्यामध्ये काय चांगलं आहे, काय वाईट आहे, याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे.
आपल्याकडे एखादी गोष्ट वाईट आहे त्याचं दुःख घेऊन बसायची गरज नाही. त्या भगवंताची हिशेब किताब खूप मोठा आहे. एखाद्याकडे एखादी गोष्ट गुण कमी असेल तर तो दुसरा गुण तो उत्तम देतो त्याच्याकडे, त्या गुणावर दुर्गुणावर मात होतो. जसे अंध लोक असतात, बुद्धिमान असतात, काही लोक बुद्धिमान असतात. रूपापेक्षा काही लोक गुणाने फार पुढे गेलेले आहेत. ज्याने त्याची शोध घेतला, त्याचा ध्यास घेतला, त्याचा अभ्यास झाला आणि ते आपल्यामध्ये वाढवले. हे सगळं करत असताना मात्र परमार्थ पाहिजे, भक्ती पाहिजे, तेव्हा सन्मार्गाने जाणे होते, तेव्हाची योग्य रस्ता सापडतो. आणि दिव्य दृष्टी सापडल्यामुळे आपल्यामध्ये काय सार आहे, काय असार आहे, आपल्यामध्ये काय अनित्य आहे, काय नित्य आहे, ह्याचा विवेक होतो, ह्याचा शोध लागतो आणि अंगीकरण्याची क्षमता येते. म्हणून भक्ती ही ज्ञानाची जननी अशी म्हटलेली आहे. पण ती भक्ती सुद्धा अद्वैत भक्ती पाहिजे, ज्याच्यातून ज्ञान प्राप्त. अज्ञानात गेलेली भक्ती त्याने काही प्राप्त होत नाही. भगवंताची थोडीशी कृपा होती, कधीतरी तुमच्या प्रसंगाला धावून आला आणि मला मदत झाली असं जाणं अनुभव येतो. पण तुमचं दुःख संपत नाही, तुम्हाला मोक्षमुक्ती मिळत नाही, जन्ममरणाच्या फेऱ्यातून तुम्ही मुक्त होत नाही, तुमचं अज्ञान दूर होत नाही. म्हणून जी सर्व शास्त्रांनी मान्यता केली, वेदशास्त्रांनी मान्यता केलेली आहे, संत सद्गुरू ज्ञानीपुरुषांनी मान्यता दिलेली आहे, ती भक्ती म्हणजे नवविधा भक्ती, ज्याच्यामध्ये आत्मज्ञानच प्राप्त होतो, आत्मानात्मविवेक होतो, आत्मनिवेदन होतो, ज्ञानदिशा प्राप्त होते. मग आपल्यातले अवगुण आहेत आपोआप दूर होतात, दुर्वासना संपून जातात, दुराचार घडत नाही, सदाचारच घडतात, दुर्बुद्धीचा नाश होऊन सद्बुद्धी होते आणि मग सुख शांती समाधान शाश्वत रूपाने आपल्याला पावतात. म्हणून प्रत्येकाने आपल्यामध्ये अवलोकन करायला पाहिजे, अंतर्यामी झाकलं पाहिजे, अंतर्यामीच्या परमात्म्याला जाणलं पाहिजे. त्याला काय आवडते? सत्य आवडते. त्याला काय आवडते? प्रेम आवडते. त्याला काय आवडते? भक्ती आवडते, भजन आवडते. ते आपल्यामध्ये निर्माण केले तर बस. म्हणून आताची वृत्ती बाहेरच्या जगामध्ये नित्यामध्ये अडकलेली आहे आणि स्वार्थ, लोभ, मोह, काम, क्रोध, वासना, दुर्बुद्धी, अहंकार, क्रोध या सगळ्या मायापाशात अडकलेली आणि दुःखाला कारण झालेली आहे. तिचा नाश होतो सद्भक्ती घडली तर नाश होतो, अंतर्यामी झाकलं तर त्याचा नाश होतो आणि आपोआपच सहजपणे आपल्यामध्ये उत्तम गुणांची निर्मिती होते, ज्ञानदृष्टी प्राप्त होते आणि मग खऱ्या अर्थाने जन्म सार्थकी लागते. म्हणून प्रत्येकाने विवेक केला पाहिजे. विवेक झाल्यानंतर विरक्ती साधली पाहिजे, वैराग्य पाहिजे. मग आपोआपच ज्ञानदशा प्राप्त होणार. पण त्याच्यासाठी योग्य मार्गदर्शक पाहिजे. ज्ञानी पुरुषाशिवाय जगामध्ये दुसरा योग्य मार्गदर्शक नाही. जे आत्मपरिचय संत आहेत, साधू आहेत, ज्ञानी पुरुष, सद्गुरू आहेत, त्यांच्याशिवाय हा बदल घडू शकत नाही. नुसतं पुस्तकं वाचून किंवा कोणाचं अनुकरण करून काही काळापुरतं बदल थोडासा घडेल, पण कायमस्वरूपी बदल घडत नाही किंवा घडलेला बदल कायमस्वरूपी टिकत नाही.
म्हणून ते अनुसंधान सतत पाहिजे, भक्ती सतत पाहिजे, परमार्थ सतत पाहिजे. नेमाने, निश्चय आणि श्रद्धे जो करतो आहे त्याला तो आपणासारखे करतो, त्याला काही कमी पडत नाही. गणपतीचं रूप पाहिलं तर काय आहे, त्याची कीर्ती महान, रूप आवडले लोकांना. पण असं पाहिलं जर तर अतिला तुम्ही पूजाला जाता काय, पण त्याच्या अंगी चातुर्य आहे म्हणून तो सुख करता आहे, दुःख हरता आहे आणि म्हणून तुम्ही त्याला पूजता. ते रामाला का पूजतात, कृष्णाला का पूजतात? परमात्मा स्वरूप आहे, परमात्मा ज्ञान स्वरूप आहे. त्याची कृपा झाली, कृपा होणे म्हणजे तो आपल्यात असणे आहे याचा अनुभव आहे. कृपा म्हणजे करून पहा. काय करून पाहायचं आहे? भक्ती करून. मग तो राम या आतमध्ये सापडणार, श्रीकृष्ण पण सापडणार. सर्व काही एकच आहे, ते एक स्वरूप आपल्यामध्ये आहे सब, आणि ते आपल्यामध्ये जाणीवीच्या स्वरूपामध्ये वावरते. पण ती जाणीव आमच्यामध्ये मलिन झाली म्हणून आपण अज्ञानी झालो, लडबूड झालो, जीव बनलो आणि दुःखामध्ये आलो. तीच जाणीव आमची शुद्ध जाणीव तशीच आम्ही शुद्ध ठेवली आणि त्या जाणीवेचं स्वरूप आपण जाणलं, जाणीवेच्या कर्त्याला जाणलं, तो आपल्यातच आहे अशी प्रचिती आली तर आपल्यामध्ये चातुर्य मात्र ज्ञानदशा प्राप्त होते आणि आपण सुख शांती अनुभवून मोक्ष मुक्तीच्या अधिकारी. राजाधिराज श्रीराज राजा